नाही, जे नाटक करतात ना, राजकारण करतात ना, निश्चित तो ज्या मुलाचं मराठी हिंदीहून आत्महत्या केली त्याच्या निधनाविषयी नक्की दुःख आहे. त्याच्या जी दुःखद घटना आहे ती अशा घटना झाल्या नाही पाहिजे याच्याविषयी काही कोणाला मनात शंका असण्याचं काही कारण आहे. पण या घटनेचं राजकारण तुम्ही बाळासाहेब तुम्हाला आज आठवले. आत्ताच्या घडीला 7-8 हजार आत्महत्या मागच्या हे सरकार आल्यापासून झालेल्या आहे. शेतकरी रोज तडफडतोय. मराठवाड्यात आत्ता 900 आत्महत्या झाल्या 1 जानेवारीपासून तर 31 ऑक्टोबरपर्यंत. याचं नाही कधी यांना काही वाटलं. मी पुन्हा एकदा सांगतो की या ज्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू याचं दुःख आपल्याला आहेच, आम्हाला आहेच, आपल्याला सगळ्यांनाच आहे. परंतु शिवसेना प्रमुखाच्या स्मारकावर आज गेले. परवा पुण्यस्मरण होतं त्या दिवशी नाही आठवले यांना शिवसेना प्रमुख. सगळ्या भारताला आठवले, समस्त हिंदूंना आठवले, पण या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना नाही आठवले. आणि म्हणून हे राजकीय हेतून हे करतात. शिवसेना प्रमुखांचा विचार यांना काय पेलवणार आहे का? आणि म्हणून मी म्हटलं की याच्यातून नीट शांततेत जा, दुरून हे करा, नाही तर एखादी लात बसेल. कारण शिवसेना प्रमुखांना असे ढोंगीबाजपणा आवडतच नाही. आता त्या कल्याणच्या मुलांना आत्महत्या केली, परंतु भाजप असं म्हणते की ठाकरे आणि मनसेनेच भाषावाद पसरवला. काय भाषात सांगा ना. मग आम्ही मराठीचा प्रचार करतो हा चुकीचा बोला ना तुम्ही. मराठीच्या आम्ही भावना व्यक्त करतो. आम्ही हिंदींना विरोध थोडी केला हिंदीला, पण हिंदीचं कंपल्शन नाही चालणार. ही भूमिका काय चूक असेल तर जरा भारतीय जनता पार्टीने ते स्पष्ट करावं. भारतीय जनता पार्टीने ते स्पष्ट करावं की आमची मराठीची भूमिका चुकीची बोलावं भारतीय जनता पार्टीने. नाराजी नाट्यानंतर डहाणूतल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे बोलत होते आणि त्यांनी भाजपवर थेट टीका केली. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय असं शिंदेचं वक्तव्य आहे. आणि डहाणूत भाजपा विरोधात शिंदेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा आहे. मग तर काय काय होणार आहे येणाऱ्या काळात याची चुणूक आहे की येणाऱ्या काळात शिंदेचं काय काय होणार आहे ही चुणूक भारतीय जनता पार्टी त्यांना दाखवते. त्याच्यामुळं जे त्यांनी केलं त्याचे परिणाम तर त्यांना भोगावे लागणार आहे. जे त्यांनी केलं शिवसेनेशी किंवा त्यांना भारतीय जनता पार्टीने करायला लावलं तसंच आता भारतीय जनता पार्टी त्यांच्याशी करते. हे मला असं वाटतं डहाणूच्या त्यांच्या वक्तव्यावरून दिसतंय. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, मतं द्यायचं का तुमच्या हातात आहे, निधी द्यायचं का माझ्या हातात आहे आणि मी निधीत काट मारणार, त्या वक्तव्यावर अजित पवार अजूनही ठाम आहे. तर मी तेच बोलतोय की अजित पवारच्या काय घरचा काटेवाडीतल्या काय उत्पन्नाचा भाग आहे का काय महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये, म्हणून माझ्या हातात आहे. जनतेच्या करातून तुम्ही देताय तो काय तुमच्या घरचा अधिकार आहे? तुमच्या शेतीच्या उत्पन्नातून तुमच्या कारखान्याच्या उत्पन्नाचा भाग आहे का काय? तो जनतेच्या करातून अशा पद्धतीने विकास साधला जातो. ते तुम्ही काट मारणारे कोण? वाटतं जनता यांनाच काठ मारेल एखाद दिवस, मग यांना या सगळ्या काठीच्या गोष्टी लक्षात येईल. सामनामधून एकनाथ शिंदेवरची टीका करण्यात आली. त्यावर नरेश मस्के म्हणाले की एकनाथ शिंदेने सांगितलं होतं मी लढणारा आहे, रडणारा नाही. आणि सामनामध्ये कथोकल्पित सामना स्टोरी लिहित असतं, त्याच्यावरती उत्तर देण्याची काही गरज नाही आम्हाला. तसं बावनकुळे पण असं म्हणतात की सामनाला सिरियस घेण्याची गरज नाही. ज्या अर्थी ते असं बोलतात त्या अर्थी सिरियस घेतलेलं आहे त्यांनी, नाही तर दखलसुद्धा घेतली नसती. अनुल्लेखाने काही गोष्टी केल्या असतात. परंतु सामनाने जे बोललेलं आहे ते होतंय. काय लढणार आहे एकनाथ शिंदे? मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार हे लढणं आहे. अमित शहाच्याकडे जाऊन रडत बसणं हे लढणं आहे. अरे लढणं तर लात मारली असती. त्यांच्या पार्टीचे लोक तुम्हाला त्रास देतात तर त्यांच्या नेत्याकडे जाऊन कशाला बसता? लात मारली असती ना. याला लढणं म्हणतं का? याला तर रडणंच म्हणतात. असे म्हणतात की संजय राऊत आजारी आहेत, बहुतेक भाड्याने माणसं ठेवलेली असतील. मला वाटतं कोण बोललं ते? नरेश मस्के. नरेश मस्के आता काय त्यांचं कोण आहे मला नाही माहिती. खासदार असेल एवढं नक्की, परंतु त्यांचा आवाका किती हे नाही मला माहिती. उदय सामंत यांनी एक मोठं विधान केलं. ते म्हणतात सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे आमच्या पक्षात येणार आहेत.
आणि या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची दिल्लीमध्ये भेट सुद्धा झालेली आहे. मला असं वाटतं मग मी म्हणायचं का उदय सामंतांची सुद्धा अमित शहाशी भेट झाली. अशा खोट्याड्या गोष्टी करण्याची गरज नाही. आणि असं असेल तर त्यांनी सांगावं कधी भेटले, काय भेटले, एखादा फोटो असेल, एखादं तिकीट असेल, काही ते दाखवलं तर बरं होईल. माझं एवढं मी सांगतो. 2-3 दिवसापूर्वीच उदय सामंत म्हटले होते की अंबादास माझे मित्र आहेत. आहे ना, कोण मी पण नाही कबूल करत, मी पण कबूल करतो, आहेत. त्याच्याविषयी काही लपून ठेवण्याची काही गरज नाही. पण पक्षाच्या वर मैत्री असू शकते हे पण सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.